नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 2026मध्ये कर, ज्याला किंक्रांत आपण म्हणतो, ही किंक्रांत 15 जानेवारी वार गुरुवार या दिवशी आली आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन म्हणून ओळखलं जातं. या दिवशी चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जात नाही. या दिवशी आपल्याला काही नियम देखील पाळायचे असतात. त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. मग तुमची मुलं लहान असू द्या, मोठे असू द्या, मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, एक मुलगा असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, तुम्ही हा उपाय तुमच्या प्रत्येक मुलासाठी करू शकतात. मुलं जर का चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल आणि त्याचप्रमाणे मुलं जर का ऐकत नसेल किंवा कोणाची दृष्ट नजरबाधा लागली असेल किंवा लागू नये असं देखील वाटत असेल, तर आपण आवर्जून करीच्या दिवशी मुलांवरून ह्या वस्तू आपल्याला उतरवून टाकायच्या आहे. आता हा उपाय कधी करायचा, तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय तुम्ही 6 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत करू शकतात. आता सर्वांच्याच घरात लाल सुक्या मिरच्या असतात, पिवळी मोहरी असते, जाड मीठ देखील असतं. आपल्याला मुलांना पूर्व पश्चिम दिशेकडे तोंड करून बसायला सांगायचं आहे. बसायला काहीतरी आसन टाका. मुलांना बसवल्यानंतर आपल्याला आपल्या हातात 7 वाळलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे. थोडीशी पिवळी मोहरी घ्या. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्या. थोडंसं जाड मीठ घ्या. आता जाड मीठ प्रत्येकाच्या घरात असेलच असं नाही. जाड मीठ नसेल तर थोडंसं बारीक मीठ घ्या. आणि याबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहे. या सर्व वस्तू आपल्याला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. उतरवत असताना कोणाशी बोलायचं नाही. दृष्ट ही रागात काढायची असते. मुलाला जर का वाईट बाधा, बाहेरची बाधा लागली असेल, मुलांच्या मागे काहीतरी किरकिर असेल, तर सर्व काही निघून जाण्यास मदत होते. यानंतर ह्या सर्व वस्तू घराच्या बाहेर घेऊन जा. एक मोठी मातीची पंती घ्या किंवा एखादं भांडं घ्या. यामध्ये या वस्तू टाका. 5 ते 7 कापराच्या वड्या टाका आणि ह्या प्रज्वलित करून टाका. आता पूर्वीच्या काळी गावाकडे चूल पेटलेली असायची. घराच्या बाहेर चूल पेटलेली असायची आणि ह्या चुलीमध्ये ह्या सर्व वस्तू टाकून दिल्या जायच्या. आपल्याकडे ती सोय नसल्यामुळे आपण कापराबरोबर ह्या सर्व वस्तू जाळून टाकायच्या आहे. आता जर का 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या वस्तू घ्यायच्या आहे. एकाची काढलेली दृष्ट त्याच वस्तू घेऊन दुसऱ्याची दृष्ट काढू नका. दोघांसाठी वेगळ्या वेगळ्या वस्तू घ्या. अतिशय प्रभावी उपाय आहे आणि करीच्या दिवशी आवर्जून आपण मुलांवरून ह्या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.